नीलमताई गोरे ह्या विधान परिषदेच्या माननीय उपसभापती आहेत। एका संविधानिक पदावरती त्या कार्यरत आहेत। त्यामुळे त्यांच्या एखाद्या वक्तव्यावरती मंत्र्यांनी बोलताना काही या ठिकाणी त्याला संसदीय मर्यादा आहेत किंवा काही नियमावली आहे, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत टिप्पणीवरती आम्ही भाष्य करणं हे काय मला योग्य वाटत नाही। त्या जे काय बोलल्यात याचा खुलासा किंवा याचं स्पष्टीकरण किंवा याच्या बाबतीतली अधिकची माहिती त्या कदाचित स्वतःच देऊ शकतील आपल्याला। त्यामुळे त्यांना काय अनुभव आले किंवा त्या कुठल्या पार्श्वभूमीवरती हे बोलल्या या बाबतीत त्यांना जर तुम्ही संपर्क साधला त्यांच्याकडनंच अधिक माहिती घेतली तर बरोबर। खरंच असं काही पदांच्या पद पाहिजे असतील तर काही वस्तू द्या, काही गाड्या द्या, अशी काही खरंच परिस्थिती होती का? तुम्ही त्यांना विचारा ना। आता तुम्ही आता त्यांनी बोललेल्या वक्तव्यावरती जेव्हा मला स्पष्टीकरण विचारताय, त्यामुळं मी अशीच म्हटलं एका संविधानिक पदावरती त्या कार्यरत आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती आहेत आणि अशा संविधानिक पीठासीन अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरती मंत्र्यांनी बोलताना काही मर्यादा पाळाव्या लागतात आम्हाला। त्यामुळं त्या माननीय नीलमताई जे बोलल्यात त्या बाबतीतलं स्पष्टीकरण किंवा त्या बाबतीतली अधिक माहिती किंवा खुलासा हा त्यांच्याकडनंच घेणं हे उचित होईल। पण राजीव प्रश्न असा येतो की तुम्ही शिवसेनेत इतके वर्ष आहात, उद्धव ठाकरेंबरोबरच्या कार्यकाळामध्ये सुद्धा तुम्ही अनेक वर्ष आमदार राहिला आहात, मंत्री राहिलेले आहात। शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उभाटाची आता सध्याची कार्यपद्धती खरंच तशी आहे कशी की ते नीलमताईंचे जे सांगतात, कारण की शेवटी नीलमताईंचा तो अनुभव व्यक्तिगत जरी असला तरी सार्वजनिकरित्या तुम्ही पण अनेक पद आपल्या कार्यकाळात पदाधिकाऱ्यांसाठी मिळवलेली आहे, तुम्ही स्वतः पद मिळवलेली आहे। मला तरी तसा अनुभव आला नाही। म्हणजे माझ्या व्यक्तिगत जर विचाराल तुम्ही शंभूराज देसाई म्हणून, तर मला तिन्ही वेळेला पक्षानं विधानसभेची उमेदवारी दिली। 2019ला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आग्रही होते, शिंदेसाहेबांनी आग्रह धरला म्हणून 2019च्या मंत्रिमंडळामध्ये मला राज्यमंत्री करण्यात आलं। त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगेन की पहिल्यापासूनच मी 2004ला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून मी माननीय शिंदेसाहेबांच्या बरोबर सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील आम्ही दोघं एका जिल्ह्यातले असल्यामुळं आम्ही एकत्र त्या ठिकाणी होतो आणि आजही आहे। त्यामुळं या बाबतीत मला तसा अनुभव कधी आलेला नाही।